नमस्कार, मी भाऊ जोरसेकर. आज महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी थोडी मी चर्चा करणार आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं महाआघाडी सरकार येऊन आता 5 महिन्यांचा काळ लोटलेला आहे आणि उद्धव ठाकरे हे विधानसभा किंवा विधान परिषद याचे सदस्य नसल्यामुळे त्यांना कुठून तरी आमदार होणं आवश्यक आहे. घटनेच्या नियमानुसार जो आमदार नाही किंवा विधिमंडळाचा सदस्य नाही त्यालाही मंत्रिपद घेता येतं, मुख्यमंत्री होता येतं, पण पुढल्या 6 महिन्यात त्याने कुठल्या तरी सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आलं पाहिजे अशी अट आहे. आणि त्याची मुदत साधारण 27 मेला संपणार आहे. म्हणजे मी आज बोलतोय तिथून साधारण 4 आठवडे आहेत. सर्वसाधारणपणे जे सत्ताधारी 3 पक्षांची आघाडी आहे त्यांनी ठरवलेली जी योजना होती त्यानुसार या आत्ता एप्रिल महिन्यामध्ये जी विधान परिषदेची निवडणूक व्हायची होती त्यात एका जागी उद्धव ठाकरेंना आमदार म्हणून निवडून आणायचं असं प्लॅनिंग होतं. पण गडबड झाली, कोरोनाने गडबड केली आणि ती जागतिक गडबड आहे, महामारी आहे आणि त्यामुळे ती निवडणूकच रद्द होऊन गेली. आता ही अपेक्षा कोणीही राजकीय पक्ष आणि आघाड्या करत नसतात, कारण या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग, आता सोशल डिस्टन्सिंग म्हटल्यावर अंतर ठेवायचं, प्रवास नाही, लॉकडाऊन, या सगळ्या गडबडीत जरी मर्यादित मतदार असले तरी त्यांना एकत्र आणण्यावरच निर्बंध असल्यावर निवडणूक आयोगाने सगळ्याच्या सगळ्या निवडणुका बेमुदत पुढे ढकलून दिल्या आणि त्यामुळे हा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. मग त्याच्यातून पर्याय काय हा विचार करावा. आता यापूर्वी मी या विषयावर एक व्हिडिओ केलेला आहे आणि असे प्रसंग आधी कुठच्या राज्यात येऊन गेले त्याचंही विवेचन मी केलेलं आहे. पण राज्यपालांनी नेमलेला आमदार हा मंत्री किंवा मुख्यमंत्री होण्याचे प्रसंग सहसा घडलेले नाही. माझी आठवण जर बरोबर असेल तर यापूर्वी राज्यपालांनी नेमलेले एक गृहस्थ मंत्री झालेले होते, पण ती परिस्थिती विचित्र होऊ नये म्हणून त्यांनी त्या आमदारकीचा राजीनामा देऊन रितसर निवडून आलेली आमदारकी मिळवली होती. माझ्या मते बहुतेक जवाहरलाल दर्डा असावेत, वसंतराव नाईकांच्या काळात वगैरे कुठेतरी. पण अदरवाईज असं सहसा होत नाही की जो नामनिर्देशित आहे, अपॉइंटेड आमदार किंवा खासदार असतो तो सहसा मंत्रिमंडळात घेतला जात नाही किंवा तो जात नाही. पण इथे सगळीच एकूण परिस्थिती अपवादात्मक आहे. अर्थात त्याला काही प्रमाणात 3 पक्षांच्या आघाडीचं सरकार सुद्धा जबाबदार आहे, कारण ज्यावेळेला अशी परिस्थिती असते त्यावेळेला सर्वात आधी जो सदस्य नाहीये त्याला कुठूनही निवडून आणणं अगत्याचं होतं. कारण उद्धव ठाकरे हे एक मंत्री म्हणून या सरकारमध्ये नाहीये, ते मुख्यमंत्री आहेत. समजा एक कोणतरी साधा मंत्री केला असता आणि तो जर आमदार नसता तर फार काही परिणाम होणार नव्हता की त्याला ठीक आहे बाबा त्याची मुदत संपली आणि तो आमदार होत नाही, त्यांनी राजीनामा दिल्याने सरकार धोक्यात आलं नसतं. इथे गंमत अशी आहे की ज्याला आमदारकी मिळवायची आहे की मिळवली पाहिजे 6 महिन्यात तोच माणूस मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला तर अल्टिमेटली सरकारचा राजीनामा होतो आणि म्हणून त्याला घटनात्मक पेच प्रसंग म्हटलेला आहे. आता अशी आमदारकी मिळवायची तर मग राज्यपालांनी ज्या 2 जागा रिकाम्या आहेत त्या नेमाव्यात. त्यापैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंना नेमावं. आता त्याची मुदत सुद्धा फार नाही आहे, माझ्या मते 8-10 दिवस अधिक मुदत मिळेल, पण परत तोच प्रश्न येऊ शकतो. कदाचित त्याच्यावर परत एकदा जी रिकामी जागा होईल त्या जागी राज्यपालांनी दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांची नेमणूक करावी असाही एक मार्ग काढला जाऊ शकतो. पण हा जो सगळा चर्चा याच्यावर चालू आहे, राजकीय हेवे दावे किंवा आरोप प्रत्यारोप किंवा तावातावाने युक्तिवाद चालू आहे, त्यात एक सूर असा लावला गेला की भाजपला हे सरकार पाडायचे आणि त्यामुळे यात भाजप अडथळे आणते. म्हणजे अगदी शिवसेनेच्या प्रवक्त्यानेच आरोप केला
जे भाजपचे नेते जाऊन राज्यपालाला भेटतात आणि तेच ही नेमणूक अडवून ठेवतात. तर त्यामुळे मग या निमित्ताने सरकार भाजप पाडणार काय हा एक विषय चर्चेत आला. ज्यांना राजकारण कळतं किंवा त्याचं आकलन होऊ शकतं त्यांनी एक लक्षात घेणं आवश्यक असतं कायम, की एक पक्ष एक सरकार पाडतो आणि दुसरं सरकार आणतो तेव्हा आपल्याकडे पर्याय आहेत का याचा पण विचार केला जातो. नुसत्याच संख्याबळावर गणितं जमवून सरकार चालवता येत नाही किंवा पाडताही येत नाही. कर्नाटकमध्ये जे झालं, ऑपरेशन लोटस म्हटलं जातं, किंवा मध्य प्रदेशमध्ये झालं, त्या सगळ्याची फार मोठी पूर्वतयारी झालेली असे की पर्यायी सरकार बनवता येईल का, आणि ते जे सरकार बनवलं जाईल ते सरकार चालवता येणार का याचाही विचार करावा लागतो. आणि राजकीय नेते त्याचा विचार करतात. राजकीय नेत्यांचं एक वैशिष्ट्य असतं की त्यांच्या डोक्यात किंवा पोटात काय चाललंय हे ते ओठावर आणत नाही, पण त्यांचे जे पाठीराखे असतात, भक्त असतात, अंधश्रद्धा त्यांचे अनुयायी असतात, ते मात्र तावातावाने भांडत असतात. त्यामुळे आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे काही प्रमाणात आघाडीच्या पक्षांचे नेते किंवा दुय्यम नेते किंवा कार्यकर्ते हे काहीसे बॅकफूटवर आहेत आणि त्यांच्या मनात धाकधूक आहे, सरकार पडेल का, पाडलं जाईल का. तर तसं काही होईल असं मला वाटत नाही. कारण तुम्ही बारकाईने जर बातम्या बघत असाल, ऐकत असाल, वाचत असाल, तर मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्टपणे केला आमचा त्याला विरोध नाहीये म्हणून. याचा अर्थ राज्यपालांचा वापर भाजपचे नेते करतील असं दिसत नाही. अशा वेळेला भाजपच्याही काही इथल्या पाठीराख्यांनी आणि हुरळून जाण्याची गरज नाही की चला आता ह्या निमित्ताने उद्धव सरकार कोसळणार, तसं होणार नाही. अर्थात ती गोष्ट जोपर्यंत स्पष्टपणे भाजपचे नेते बोलत नाही तोपर्यंत भाजपचे अनुयायी हुरळणार, ही सुद्धा गोष्ट स्पष्ट आहे. तितकीच शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांच्या पाठीराख्यांच्या मनात धाकधूक होणं पण स्वाभाविक आहे. पण आज जी परिस्थिती आहे तो राजकीय एक पेच प्रसंग घटनात्मक आहे असं आपण म्हणतो, त्याच वेळेला एक राजकीय पेच प्रसंग सुद्धा आहे की हे सरकार पाडून सत्ता मिळवून भाजपला हाती काय लागणार याचा पण विचार करायला लागतो. या परिस्थितीत हे सरकार भाजपने ताब्यात घेणं म्हणजे काय. ज्या वेळेला ऑक्टोबरमध्ये सरकार बनवण्याची घालमेल चालू होती त्यावेळेला सरकार बनवणं किंवा चालवणं हा ॲसेट होता, त्याचा राजकीय आणि अनेक प्रकारे फायदा होता. आज अशी परिस्थिती आहे कोरोना आणि गेल्या 2-2.5 महिन्यामधली की सरकार ही चालवणं ही लायबिलिटी झालेली आहे, तो गळ्यात बांधलेला धोंडा झालेला आहे. इथे जबाबदारी खूप आहे आणि फायदा काही नाही आहे. राजकीय असो की आर्थिक इतर फायदे असतात, तर त्याचा मागमूस आजच्या सत्तेमध्ये नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि ज्या अट्टाहासाने शिवसेनेला मुख्यमंत्री पद पाहिजे होतं त्याचा कुठलाही राजकीय असो किंवा इतर कुठलाही फायदा शिवसेनेला मिळालेला नाही. तसंच कोरोना आल्यामुळे आजचे जे सत्ताधारी गटातले पक्ष आहेत त्यांनाही याचा फार मोठा कुठलाही फायदा मिळू शकलेला नाही. कारण लायबिलिटी, जबाबदारी, बोजा झालेला आहे. हे सरकार चालवणं हा बोजा आहे आणि अशा वेळेला त्या बोजातून सत्ताधारी आघाडीला मुक्त करणं आणि तो बोजा आपल्या गळ्यात बांधून घेणं हा राजकीय मूर्खपणा असू शकतो. त्यामुळे ही गोष्ट भाजपचे नेते जाहीरपणे बोलणार नाहीत, पण ते चुकूनही सरकार बनवण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाहीत. अगदी अंतर्गत वादाने जरी 3 पक्षांच्या आघाडीचं सरकार कोसळलं तरी कुठल्याही परिस्थितीत मला आज वाटत नाही की भाजप सरकार बनवेल. याचं कारण हे सरकार चालवणं हा बोजा आहे. त्यापेक्षा हे सरकार आणखी काही महिने चालू देणं, डिसेंबर किंवा काही दिवाळीपर्यंत, तर त्याचा बोजा नको तितका या महाआघाडीतल्या पक्षांवर पडणार आहे. आज माध्यमं काही बोलणार नाही, काळजी करू नका. कारण भाजपला सत्तेबाहेर ठेवणं हा जसा
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अजेंडा होता, काही प्रमाणात तो शिवसेनेचा अजेंडा होता, तसाच तो इथल्या पुरोगामी माध्यमांचा सुद्धा अजेंडा आहे. आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. गेल्या 2-4 वर्षातले 4 वर्षातले काय ते तुम्ही वेगवेगळ्या कारणाने लिहिलेले अग्रलेख, आलेल्या बातम्या, रिपोर्ट, लेख तपासून बघा की मुंबई महापालिका 25 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि मुंबईचं पार वाटोळं करून टाकलेलं आहे असं प्रत्येक वर्तमानपत्रांनी लिहिलेलं आहे. तुम्ही चॅनेलच्या बातम्या बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला याच चर्चा झालेली दिसेल की 25 वर्षात शिवसेनेने मुंबई महानगराचं वाटोळं करून टाकलं. पण तेच लोक, तेच पत्रकार, तीच वर्तमानपत्र आज उद्धवरावांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि महाआघाडीचं सरकार कसं उत्तम काम करीत आहे याचे हवाले देत आहे. हे चालणार आणि त्यामुळे परिस्थिती बदलते असं नसतं. जसजसे आणखीन काही महिने जाणार आहेत हे झाकलं पाकलं राहणार आहे. देशामध्ये कोरोनाचे सर्वाधिक लागण ही महाराष्ट्रात आहे. जवळजवळ 30-35% महाराष्ट्र कोरोनाने बाधित आहे देशाच्या लोकसंख्येत. देशामध्ये जी कोरोनाची संख्या आकडेवारी आहे त्यात महाराष्ट्र सर्वाधिक आहे. त्यातही मुंबई हा देशाच्या आकडेवारीत 25% संख्येने आहे. आणि त्यामुळे इथला कारभार फार सुंदर चाललाय. हे माध्यमांनी छापावं, बातम्यांमध्ये यावं. पण जे अनुभव घेतात त्यांना दिसतंय आणि कळतंय काय चाललंय. त्यांची रिॲक्शन फार चांगली अशातला भाग नाही. पण माध्यमांना, पत्रकारांना असं वाटतं आणि काही प्रमाणात राजकीय नेत्यांना, पक्षांना वाटतं की मीडिया कंट्रोल केला आणि बातम्या ठीकठाक असल्या तर लोकमत चांगलं राहतं. तसं नाही आहे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की आत्ता एप्रिल महिना आज संपतोय, 30 एप्रिल आहे मी बोलतोय तेव्हा, आणि आणखी 1.5-2 महिन्यामध्ये पावसाळा सुरू होणार आहे. आज हा कोरोनाची बाधा मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये, मोठ्या दाट वस्तीच्या शहरांमध्ये आटोक्यात आली नाही तर पावसाळ्यात काय होईल याची कल्पना करा. पावसाळ्यामध्ये इतकी भयंकर परिस्थिती होईल कारण मॅक्झिमम, जास्तीत जास्त या रोगराईचा प्रसार हा दाट वस्तीच्या झोपडपट्ट्यांमध्ये झालेला आहे. आणि तेव्हा त्या छोट्या जागेत, झोपडीच्या किंवा गलिच्छ वस्त्यांमध्ये एवढी मोठी लोकसंख्या ही तेवढ्या बंदिस्त जागेत राहू शकणार नाहीये. आणि त्यावेळेला जर कोरोना आटोक्यात आलेला नसेल तर काय होईल याची कल्पना करा. एक तर आर्थिक बोजाखाली राज्य दबलेलं आहे. त्यामुळे सगळ्या बाजून त्याचं खापर शेवटी जे सत्तेवर आहेत त्यांच्याच डोक्यावर फोडलं जाणार आहे. त्यामुळे आज घडीला आपण बघितलं तर महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्राची सत्ता हा बोजा आहे. आणि भाजपवाले कितीही उघड बोलत नसले तरी भाजपचे जे शहाणे राजकारणी आहेत, धूर्त आहेत, ते हा बोजा आपल्या डोक्यावर घेणार नाही, हा धोंडा आपल्या गळ्यात बांधून घेणार नाही. कुठूनही हे सरकार चालावं, ते अधिकाधिक बदनाम व्हावं, त्याच्यावर अधिकाधिक जनतेचा रोष निर्माण व्हावा असाच भाजपचा प्रयत्न असणार आहे. कारण त्याचा फायदा नंतरच्या काळात महाराष्ट्रापुरता असणार नाही. 2 वर्षांनी ज्या महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत मुंबईत, तिथे शिवसेनेला शह दिला जाईल. कारण अधिकाधिक मुंबईकरांचे हाल झाले तर त्याचे परिणाम जे दीर्घकाळ होणार आहेत ते मतावर सुद्धा होणार आहेत. आणि 2022 सालच्या ज्या निवडणुका येतील त्यावेळेला त्याचा मुंबईत सगळ्यात मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो. त्यामुळे आज शिवसेना सत्तेतून जाणं हे शिवसेनेसाठी सोयीस्कर असेल, पण भाजपसाठी सोयीस्कर नसेल, त्यांच्या डावपेचामध्ये नसेल. कारण जितका कारभाराचा विचका होईल त्याचं खापर शिवसेनेच्या माथी फोडलं जाणार. आणि यात एक गंमत लक्षात ठेवा, मी शिवसेना चुकीचं काम करते असं म्हणत नाही. ज्या ज्या गेल्या कोरोना नंतरच्या काळातल्या भानगडी आपण ऐकतोय त्या शिवसेनेच्या नाही आहेत. NCP आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या नेते आणि मंत्र्यांकडून झालेल्या आहेत. आणि त्याचं खापर शिवसेनेवर फुटणार आहे. आणि शिवसेनेचा प्रभाव क्षेत्र बघा,
की मुंबई, ठाणे, पालघर हा जो परिसर आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. त्यामुळे तिथल्या नाराजीचा फटका हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला बसणार नाही, इतका तो शिवसेनेला बसेल. आणि त्यामुळे भाजपचे जे कोणी नेते आहेत ते या क्षणी कुठल्याही परिस्थितीत हे सरकार पडू देणार नाही. ते अधिक चालावं असा प्रयत्न करतील. तेव्हा भाजपच्या अनुयायांनी सोशल मीडियावर आणि खूप हुरळून जायला हरकत नाही, पण तसं काहीही होणार नाही. हे सरकार चालवायला भाजप मदत करी. मदत इन द सेन्स अपरोक्ष असेल. आता उदाहरणार्थ आपण काल पंतप्रधानांना त्या आमदारकीसाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याची बातमी आलेली आहे. राज्यपालांना ते करून टाका म्हणून पंतप्रधानांनी सांगतील. कदाचित त्याच्यानंतर ते परत नव्याने नेमणुकीत सुद्धा त्याची आमदारकीचं एक्सटेन्शन देतील. कारण आज महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं हे भाजपसाठी लाभदायक असणार नाही. पण जे सत्तेत आहेत त्यांच्यासाठी मात्र ते तोट्याचं होणार आहे. आणि त्यांचा तोटा म्हणजे विरोधी पक्षात बसलेल्यांचा फायदा असतो. आणि तो फायदा फक्त महाराष्ट्र विधानसभेपुरता नसेल तर प्रामुख्याने तो मुंबई, ठाणे या महापालिका परिसरासाठी मोठा असेल. मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवली असेल. आणि त्यामुळे भाजपचे नेते जाहीरपणे काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्या आतल्या आत त्यांचे डावपेच नक्की चालू आहेत की हे सरकार दिवाळी किंवा डिसेंबरपर्यंत चालावं, त्याच्या डोक्यावर सगळं खापर फुटावं. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी, पाठीराख्यांनी हुरळून जाण्याचं काही कारण नाहीये. अजून 5-6 महिने हे सरकार पाडायचा कुठलाही प्रयत्न भाजपाकडून होणार नाही. शिवसेना, भाजप किंवा राष्ट्रवादी यांनीही बॅकफुटवर जायचं त्यांच्या पाठीराख्यांनी म्हणतोय. नेत्यांना नाही, मी पाठीराख्यांसाठी बोलतोय. त्यांनीही बॅकफुटवर जाण्याचं काहीही कारण नाही. हे सरकार पडण्याची नजीकच्या काळात बिलकुल शक्यता नाही. निदान दिवाळी ते डिसेंबरपर्यंत हे सरकार चालणार आहे. आणि त्या सरकारला टिकण्यासाठी आणि चालण्यासाठी अपरोक्ष जितकी मदत करता येईल तितकी भाजप, अमित शहा आणि मोदी करणार आहेत. हे मी मुद्दाम का सांगितलं की याची चर्चा सध्या चालू आहे. अदरवाईज मी शक्यतो राजकारणावर बोलत नाहीये. पण मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो आपल्या मित्र परिचितांकडे फॉरवर्ड करा. त्यांना सबस्क्राईब व्हायला सांगा. तुम्हीही सबस्क्राईब व्हा. या चॅनेलला अधिकाधिक काय म्हणते पाठिंबा मिळेल असं बघा. अर्थात आवडलं तर, नसेल तर तुम्ही याकडे पाठ फिरवा असंही मी आवाहन करीन. कारण हा चॅनेल जो मी सुरू केला आहे त्यामागचा हेतू माध्यमातून, चॅनेलमधून, वर्तमानपत्रातून किंवा इतर पत्रकारी विवेचनातून जे मुद्दे सुटतात किंवा लपवले जातात त्यावर प्रकाश टाकणं हा प्रतिपक्ष या चॅनेलचा मूळ उद्देश आहे, ध्येय आहे. प्रतिपक्ष याचाच अर्थ दुसरी बाजू होतो. आणि त्यामुळे तुमचा जितका प्रतिपक्षाला सबस्क्रिप्शन मिळेल तितका आम्ही अधिक ताकदीने हे काम करू शकू. मित्रांनो, आज इथेच थांबतो. नमस्कार.